असोसिएशन पोलादपूर तालुका अंतर्गत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। श्री रामवर्धनी क्रिकेट संघ काटीताई यांच्या संकल्पनेतून साकार झालेली अध्यक्ष चषक 2025 आदरणीय सुनील दादा मोरे, चंद्रकांत दादा मोरे, मारुती दादा मोरे, सुभाषजी मोरे, एकनाथ मोरे, प्रदीप दादा मोरे, अमोल दादा मोरे, दत्तारामजी मोरे, अनिलजी मोरे, प्रभाकरजी मोरे, दोंडीरामजी वाडकर आणि प्रदीपजी मोरे या सर्वच घटकांमधील अध्यक्षांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा म्हणजे अध्यक्ष चषक। आज संपूर्ण काटीताई गावाचं नाव रबर बॉल क्रिकेटच्या पटलावरती उंचवणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। चला मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा, कारण या मॅच नंतर अधिक सामने आपल्याला खेळवायचे आहेत। प्रत्येक टीम कडून वेळेच्या बाबतीत सहकार्याची अपेक्षा आहे, कारण ज्या प्रकारे दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतं ना, तर चला खडकवणे संघ आपण आपला 12 मॅन आमच्यापर्यंत पाठवा। खडकवणे संघाचा 12 मॅन सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतानाच गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय। स्पेल नंबर 1 पहिल्या षटकासाठी या ठिकाणी इन्व्हाइट केले, वैयक्तिक पहिले सांघिक पहिले षटक घेऊन सोनू नामक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। मॅचला होते सुरुवात, पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता, बिगिट करण्याचा प्रयत्न झालाय, काऊ कॉर्नरच्या दिशेने फिल्डर आला होता, फिल्डर पोहोचेल तत्पूर्वी रन मिळतील 4। हात चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय, काय टायमिंग आपल्याला पाहायला मिळते। फलंदाज कल्पेशच्या बॅट मधून एक कल्पकता भरलेला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय, टेम्परामेंट पाहायला मिळालं। पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केले कल्पेशने। सुस्वागतम पुन्हा एकदा आपण नुकतेच ज्यांचं आगमन आपण पाहतोय। आज खऱ्या अर्थाने पोलादपूर तालुक्याचं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती ज्या माणसाने उंचावलं, आज संपूर्ण आपल्या तालुक्यातील खेळाडूंच्या कलागुणांना वाव मिळावा हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून 3 वर्षाच्या अगोदर ज्यांनी सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन ही निर्मित केली आणि त्याचे विद्यमान अध्यक्ष रमलेजी माणसांमध्ये ज्याने प्रत्येक माणूस जपला आणि प्रत्येकाला असं वाटतं की आदरणीय चंद्रकांत भाऊ मोरे माणूसच आपला, आज सर्वांचे ते लाडके देखील झालेत। सर्व टीमला आणि पंचांना एक विनंती आहे, जरा घड्याळावर लक्ष ठेवून चालू द्यात। दमदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो, ज्या फटक्याची प्रतीक्षा होती। पहिल्या बॉलवर ज्या प्रकारे चौकार आला आणि त्यानंतर आपले इरादे स्पष्ट करत असताना आपल्याला पाहायला मिळालेत 11 रन आतापर्यंत पाहायला मिळतात। एक चांगला संघर्षजनक खेळ मैदानाच्या आतमध्ये टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न तर जरूर झाला, लाईन चांगली होती, या क्षणाला चांगलं कमबॅक करण्याचा प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळतोय। जीवनामध्ये पुनरागमन ही भूमिका भरपूर इम्पॉर्टंट असते, कारण ज्यावेळेस तुम्ही खचता त्यावेळेस त्या खचलेल्या क्षणातून तुम्हाला बाहेर येण्यासाठी एक प्रेरणा तुम्हाला घ्यावी लागते। एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली, सेकंड रन साठी कॉल, भरपूर वेगाने धावले दोन्ही फलंदाज आणि 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात 14 रन। पावसाच्या एक एक थेंबाने ज्या प्रकारे मोठं तळ साचलं जातं, झाडावरच्या एक एक फुलाने मोठा पुष्प निर्मित केला जातो, क्रिकेटमध्ये देखील एक एक रनने धावफलक वाढवण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो। असं नेहमी म्हटलं जातं की राजकारणात एका मताला, शिक्षणात एका गुणाला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला भरपूर महत्व आहे। ओव्हर नंबर 1 आपल्याला पाहायला मिळाली, स्पेल नंबर 2 साठी इन्व्हाइट केले गोलंदाज प्रज्योतचा पहिला बॉल, पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय, टायमिंग भरपूर चांगला आहे, परंतु या क्षणाला प्रयत्न तर जरूर चांगला केला फिल्डर सागरने। जिथे 6 धावा होते तिथे मात्र 4 धावा वाचवल्याने 2 धावा खर्च केल्या, परंतु प्रयत्न ज्यावेळेस तुम्ही करताना तेच प्रयत्न एक नवी प्रेरणा, एक नवी जिद्द तुम्हाला मिळवून देत असतात
अनेक चांगला प्रयत्न सागरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो, कारण ज्यावेळेस फिल्डिंग चांगली होते त्यावेळेस बॉलर ची कॉन्फिडन्स लेवल ही देखील वाढताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा बिगिट केलाय, या क्षणाला कुठल्याही प्रकारची चूक होणार नाही. चेंडू चाललाय सर 6 रनसाठी येतोय हा दमदार स्ट्रोक षटकार. गोलंदाज पुन्हा एकदा या बॉलवर आक्रमण जरूर केलंय. हवाई सफर, आसमानी टोला, रन मिळतात 6. आणखीन एक दमदार स्ट्रोक पाहायला मिळालाय. काय टायमिंग पाहायला मिळालं. 28 रन, 28 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना आणि 28 धावा. अठ्ठावीस रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. आज संपूर्ण काटेतही गाव एकत्रित आलंय आपल्या गावाच्या नावासाठी, गावाच्या अस्मितेसाठी आणि गावाची एकजूट काय आहे, गावाच्या एकीचं बळ काय आहे याचं प्रात्यक्षिक दर्शवणारी स्पर्धा आज मात्र खऱ्या अर्थाने आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या पर्वामध्ये तसाच दिमागदार सोहळा आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 28 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. या मोमेंटला यू मिस आय विल डेफिनेटली हिट. वेग बेताचा होता, वेद यष्ट्यांचा होतोय आणि फलंदाज क्रमांक पहिला या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतो. पहिला धक्का. पहिला धक्का आपल्याला पाहायला मिळाला. सुमधुर संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. मगाशी ज्या प्रकारे सुनीलने उल्लेख केला की पहिली पावसाळी क्रिकेटची स्पर्धा विलेपार्लेच्या मैदानामध्ये झाली, परंतु त्यानंतर खऱ्या अर्थाने टेनिस बॉल क्रिकेट बरोबरच रबर बॉल क्रिकेटला देखील सुवर्ण दिवस येताना आपल्याला पाहायला मिळतात. नुकतीच आपण एक जी स्पर्धा जी बांद्राच्या मैदानामध्ये होते ती स्पर्धा आपण पाहिली. त्या स्पर्धेमध्ये तब्बल एका षटकारासाठी पवन केनीला रोख रुपये 50,000 कॅश प्राइज त्या ठिकाणी दिले गेलं. आज जर पाहिलं ना तर टेनिस बॉल क्रिकेट बरोबरच रबर बॉल क्रिकेटची देखील क्रांती घडताना आपल्याला पाहायला मिळते. आज अखंड भारतामध्ये अनेक ठिकाणी रबर बॉलच्या देखील मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या आतापर्यंत 29. फक्त दिशा दिली. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. डी पेक्षा कव्हरच्या दिशेने फिल्डर भरपूर वेगाने धावलेत. पोचतील तोपर्यंत ओव्हर द रोप रन मिळतील 4. हा येतोय चौकार. पाहायला मिळतात. आपल्या भारत देशामध्ये ज्या प्रकारे IPL आली, IPL मध्ये ज्या प्रकारे स्टेडियम मध्ये डीजे वाजत गेले, त्यानंतर टेनिस बॉल क्रिकेटला देखील सुवर्ण दिवस आले आणि टेनिस बॉल क्रिकेट जगतात देखील आपण अनेक स्पर्धांमध्ये डीजे च्या साह्याने आपल्याला
गीत ऐकायला लागतं, कारण तुमच्या थकलेल्या मनाला प्रफुल्लित करणारं सादर जर आयुष्यामध्ये काय असेल तर त्याचं नाव आहे संगीत. आणि सुमधुर संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 33. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज रोहित, स्पेल नंबर 3. पहिला बॉल लेगस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ऍड होते. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस. कालच्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये भरपूर चांगली भूमिका आमचे तिन्ही ऑफिशियल पंच देखील आपल्याला पाहायला मिळतात. नितीनजी कायसेकर सर देखील पाहायला मिळतात. सचिनजी सावंत, प्रसादजी सहस्त्रबुद्धे आमचे 3 ऑफिशियल पंच, ज्यांच्या माध्यमातून ठोस निर्णय आणि ठाम कृती त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये आमचे समेत गुणलेखक मित्र शुभम मोरे यांना पाहिलं. आजच्या दिवसामध्ये रोशनजी सावंत हे देखील जॉईन झालेत. एक धावांचं विश्लेषण ते आमच्यापर्यंत पोहोचवतात, कारण समालोचकाच्या पाठीचा कणा जर कोण असतो तो गुणलेखक. आणि आजच्या दिवसभरामध्ये भरपूर चांगली कामगिरी रोशन सावंत यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाली. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 36 रन 36 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. सलग 3 चेंडू अवांतर स्वरूपाचे रिलीज केलेत. अशा धावा रोखाव्या लागतील. पहिल्या सत्रामध्ये खडकवणे संघ बॅटिंग करतोय. हा बॉल सलग 4 बॉल अवांतर स्वरूपामध्ये रिलीज केलेत. खराब गोलंदाजी पाहायला मिळते, कारण ज्यावेळेस तुम्ही वेगवान गोलंदाजी करताना त्यावेळेस तुमची दिशा भरपूर महत्वाची असते. ज्यावेळेस तुमची दिशा भरकटली जाते तुमच्या वेगाला अर्थ नसतो. तेच चित्र गोलंदाजाच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळालं. सलगचे 4 बॉल त्याने व्हाईट बॉल रिलीज केले गेले. हा बॉल आणि 5वा व्हाईट बॉल आणि गोलंदाजी मध्ये बदलाव या ठिकाणी केला जाईल की काय असं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. परंतु सलग चे 5 बॉल व्हाईट बॉल रिलीज केलेत. या स्पर्धेमध्ये भरपूर चांगले विक्रम पाहायला मिळालेत. हा बॉल वेग भन्नाट होता. 5 बॉल वाईट रिलीज केल्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज रोहितचा होताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण ज्यावेळेस तुम्ही खचताना त्यावेळेस स्वतःला सांगा की मी अजून हरलो नाही, कारण तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स हा एक नवी प्रेरणा तुमच्या आयुष्यामध्ये देत असतो. रोहितचा हा बॉल सुरुवातीला थोडस दडपण, परंतु त्यानंतर एक चांगलं पुनरागमन. आणखीन एक फलंदाज गमावला बॅटिंग करणाऱ्या खडकवणे टीमने. लॉफ्ट केलाय अति घाई संकटातनी. हे प्रात्यक्षिक फिल्डरच्या बाबतीत घडलं गेलं आणि हा चौकार पाहायला मिळतोय. हॅलो हॅलो उमरड स्पोर्ट्स क्लबचे कर्णधार विकास मोरे आले, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं आहे. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीडली ऑन करा.
पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न होता, परंतु या क्षणाला विकेट किपर बॉल खाली आले. बॉल जज करतील तत्पूर्वी फक्त आणि फक्त एकच रन या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या 43. 43 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 43 रन, 43 रन. किती धावांचं लक्ष सेट केलं जाईल? अजूनही पहिले सत्र साकार होण्याचा शिल्लक आहे. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल, भरपूर लांबटीचं षटक आपल्याला पाहायला मिळालं, कारण सुरुवातीला ज्या प्रकारे सलग 5 बॉल वाईट आपल्याला पाहायला मिळाले. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जाईल डिक्लेअर स्वरूपामध्ये. 1 धाव या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 44 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. स्पेल नंबर 4 आणि स्वतः टीमचा महानायक सागर मोरे आलाय गोलंदाजीसाठी. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. हॅलो हॅलो. योगेश मोरे कुठे असेल त्याने स्टेजवर यायचं. योगेश मोरे. पहिला बॉल सागर यांचा. वेग भरपूर होता, परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकले नाही फलंदाज. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन करा, कारण या सामन्यानंतर अधिक सामने आपल्याला खेळवायचे आहेत. त्यानंतर मोठ्या उत्साहामध्ये आपल्याला पारितोषिक वितरण सोहळा देखील संपन्न करायचा. त्यासाठी वेळेच्या बाबतीत सहकार्याची अपेक्षा प्रत्येक खेळाडूकडून आहे. हाफ ट्रॅकर होता, परंतु टायमिंग थोडंसं चुकलं. मिडॉनच्या दिशेने फिल्डर वेगाने धावत गेला. फक्त आणि फक्त एकच रन. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 45. थोडासा धीम्या गतीने कुठेतरी धावफलकाचा वेग वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर जरूर केलाय. 1 रन सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 46 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. आज मोठ्या संख्येने प्रेक्षक, खेळाडू आणि काटेतही गाव देखील उपस्थित आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु शरीरापासून थोडासा दूरवर हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. फिल्डरच्या आवाक्याच्या बाहेर होता. टीमची धावसंख्या आतापर्यंत 1 रनच्या साह्याने 47. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. तर योगेशजी मोरे, आपण जेथे कुठे असाल, आपण भन्नाट वेग होता स्टंपिंगची संधी, परंतु या क्षणाला काय घडलंय? डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. शेवटचा अंतिम बॉल, टार्गेट सेट करणारा बॉल. एक रन डिक्लेअर स्वरूपामध्ये ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 48 आणि 49 रनचं टार्गेट असेल.
चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, फिडिंग त्वरित लावून घ्या. खडकवणी संघ आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका दादा, कारण अधिक 3 सामने आम्हाला खेळवायचे. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, फिडिंग त्वरित लावून घ्या आणि बॅटिंग करणारा संघ आपण आपले बॅट्समन त्वरित मैदानाच्या आतमध्ये एंटर करा. चला चेंडूची पूर्तता करा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना आपल्याला पाहायला मिळते. सागर आणि प्रज्योत 49 रनचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सागर नावामध्ये अथंगपणा आहे, परंतु सध्याच्या घडीला एक विस्फोटक अथंग खेळ करावा लागेल या मॅच मध्ये. आपल्याला फायनल आणि सेमीफायनल चांगल्या पद्धतीने खेळायचे आहेत. पंच आणि सर्व आपले खेळाडू यांना एक विनंती आहे की जरा खड्यावर लक्ष ठेवा आणि स्पीडअप करा जरा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. पहिलाच बॉल, पहिल्या बॉलवर विकेट करण्याचा प्रयत्न जरूर झालाय. फिल्डर तैनात होता परंतु मिस फिल्डिंग. पहिल्या बॉलवर सागरने आपले इरादे स्पष्ट केलेत. इन ऍक्शन मोड मध्ये तो आलाय आणि हा चौकार पाहायला मिळतोय. थँक्यू. पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केलेत सागरने. असं ओपनर बॅट्समन म्हणून एक चांगली सुरुवात करून मला द्यायची आहे. पुन्हा एकदा वेगवान बॉल. या अगोदरच्या बॉलवर थोडासा वेग कमी होता परंतु त्याला प्रत्युत्तर दिलं. हा बॉल पेस करत असताना थोडंसं दडपण पाहायला मिळालं. जशी लाईन मिस केली थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली तर काऊ कॉर्नरच्या दिशेने फिल्डर तैनात केला गेला. लॉंग ऑफ डी पेक्षा कव्हरला देखील फिल्डर तैनात केला गेला. डीप मिड विकेटला देखील फिल्डर तैनात केला गेलाय. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. फटका तर जरूर चांगला होता परंतु रन मिळेल फक्त आणि फक्त एक रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 5 रन. अजूनही 44 धावांचा पल्ला या ठिकाणी पार पाडायचा आहे. लक्ष थोडंसं दूर आहे परंतु क्रिकेटमध्ये कधी कुठलं लक्ष छोटं किंवा मोठं नसतं. तुमचा विजय हा भरपूर महत्वपूर्ण असतो कारण तोच विजय तुम्हाला एक नवी आशा, एक नवी ऊर्जा देत असतो. लॉफ्ट केला. टायमिंग भरपूर चांगलं होतं. एक धाव फक्त आणि फक्त सागरने कंप्लीट केली. 1 रनच्या साह्याने 6 रन. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय.
एखादा फलंदाज ज्यावेळेस मोठे मोठे फटके खेळतो दुसऱ्या फलंदाजाला धावफलक खालतं ठेवावं लागतं आणि सध्याच्या घडीला सागर आणि प्रज्योतला देखील तीच कामगिरी या मॅच मध्ये करावी लागेल, कारण आजच्या दिवसामध्ये 91 धावांची पार्टनरशिप देखील आपल्याला पाहायला मिळाली. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक मोठी पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली. लॉफ्ट केलाय, टायमिंग भरपूर चांगला आहे. लॉंग ऑफच्या दिशेने डीप मध्ये फिल्डर आहे, भरपूर वेगाने धावत आलाय. लाजवाब थ्रो, रन फॉर गॅदर दॅन थ्रो ही भूमिका फिल्डरच्या बाबतीत भरपूर महत्वपूर्ण असते. या क्षणाला फलंदाज होतोय बाद, कॉल कम्युनिकेशन चुकलं. आणि या क्षणाला फलंदाज सागर बाद होतोय. टाइमही थोडीशी चुकली आणि त्याचा भुर्दंड मिळाला बॅटिंग करणाऱ्या टीमला. जीवनामध्ये एखादं संकट तुमच्या वाटेला आल्यानंतर त्या संकटावर मात कशी करायची यासाठी रणनीती तुम्हाला आखावी लागते, परंतु ही रणनीती फसली 2 रन कंप्लीट करण्याची आणि फलंदाज सागर मात्र बाद होताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज सर्वेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. बन्नाट वेग होता, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती. पाहता पाहता एका षटकाचा खेळ देखील या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या होती ती म्हणजे 7 रन. अठरा बॉल आणि 42 रनची गरज आहे. अठरा बॉल आणि 42 रनची गरज. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीडली ऑन करा, कारण या सामन्यानंतर आणखीन 3 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. पहिला बॉल लॉफ्ट केला, टायमिंग भरपूर चांगला आहे, प्रयत्न तर जरूर चांगला केला. एक सिंगल कंप्लीट केली, सेकंड रन साठी कॉल आणि आता मात्र परंतु रन मिळतात 4. आज चौकार पाहायला मिळालाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. इनसाइड एज डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 धाव ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. तर यानंतरचा सामना, या सामन्या दरम्यान जो संघ जिंकेल तो थेट कोणवी संघाशी सामना करेल. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. पुन्हा एकदा या क्षणाला पंचांकडे अपील, परंतु लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. आकडू पद्धतीचा हा बॉल 1 धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. लेफ्ट हँडेड बॉलर आणि ज्यावेळेस धावकऱ्याचा जसा गोलंदाज गोलंदाजी करतो त्यावेळेस चेंडू वळवण्याची क्षमता भरपूर असते या बॉलरमध्ये आणि एक दैविक देणगी म्हणून नॅचरल स्विंग देखील लेफ्ट हँडेड बॉलरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. अंगाचा वेध घेतलाय, थोडस दडपण येत असताना बॅटिंग करणाऱ्या टीमवर 1 रन लेग बाईच्या स्वरूपामध्ये ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 15 रन, 49 रन या धावसंख्येचा पल्ला पार पाडायचा आहे, परंतु सध्याच्या घडीला संघर्ष कुठेतरी थोडासा वाढताना पाहायला मिळतोय. या मोमेंटला क्लीन बोल्ड, फलंदाज होतोय बाद.
2 षटकांचा खेळ देखील कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 15 धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात. नवीन फलंदाज सुनील आलेत. या मोमेंटला पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट करत असताना ही मॅच अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. हा दमदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. हा येतोय षटकार. वीस रन 22. या बॉलवर केले आक्रमण. हवाई सफर. चेंडू चाललाय 6 रन साठी येतोय. हा दमदार स्ट्रोक षटकार पाहायला मिळतोय. षटकाराने एक नवचैतन्य गाठले. चार रन साठी आज चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. आणि 17 रनची गरज अजूनही आहे.
चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. 6 बॉल मध्ये रन करायचे आहेत त्या म्हणजे 17 रन. सहा चेंडू आणि 17 रनची गरज आहे. समीकरण बदलले. शेवटचे 6 बॉल 17 रन 17 रन 6 चेंडू 6 चेंडू 2 षटकार 1 चौकार 1 धाव 1 धाव 1 चौकार 2 षटकार आणि 6 बॉल मध्ये 17 रनची गरज. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवर नो बॉलचा इशारा. फेकी गोलंदाजी. टोटल नो बॉल ची 1 रन. त्यानंतर 3 धावा. पाच धावा. अजूनही 12 रनची गरज. 6 बॉल आणि 12 रन. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. 6 बॉल मध्ये रन करायचे आहेत त्या म्हणजे 12 रन. गोलंदाज समीर. पहिला बॉल लाईन चांगली होती. जसा टप्पा पडला थोडीशी उसे घेणारा बॉल थोडस प्रभावित केलं. पाच बॉल आणि आता मात्र रन करायचे आहेत त्या म्हणजे 12 धावा. 2 षटकार जरूर मारावे लागतील. चला 5 बॉल मध्ये 12 रनची आवश्यकता आहे. बॅकफुटला जाऊन दिशा देण्याचा प्रयत्न. 1 धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. सेकंड रन साठी कॉल आणि मॅच मध्ये आलाय एक नवा ट्विस्ट पाहायला मिळेल की काय. दुसरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते. 2 धावा देखील या ठिकाणी ऍड होतात. अजूनही 8 रनची गरज. माफ करा अजूनही 10 रनची गरज आहे. सहा बॉल मध्ये माफ करा 4 बॉल मध्ये 10 रनची गरज. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. धीम्या गतीचा हा बॉल होता परंतु या क्षणाला फलंदाज होतोय बाद. महत्वाचा विकेट प्राप्त केलाय.
करायच्या आहेत त्या म्हणजे 10 धावा. 3 बॉल आणि 10 रनची आवश्यकता. आखूड पद्धतीचा हा बॉल, परंतु या क्षणाला काय घडलंय? एकच रन आणि समीकरण बदललंय. 2 बॉल आणि आता मात्र 9 रनची गरज. टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासामध्ये 1 बॉल मध्ये 9 धावा देखील झाल्यात. नवी मुंबई क्रिकेटचा मिस्टर क्रिकेट ऑफ नवी मुंबई अर्थात सचिन नाईक त्याच्या नावावर तो रेकॉर्ड आहे 1 बॉल मध्ये 9 रन करण्याचा. परंतु आज या अध्यक्ष चषक 2025 या पर्वामध्ये 2 बॉल मध्ये 9 रन करण्याचा विक्रम होईल की काय, असं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. वेग भन्नाट होता. या क्षणाला बाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव ऍड होईल आणि आता मात्र समीकरण 1 बॉल आणि धावा पूर्ण करायच्या आहेत त्या म्हणजे 8 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. सामना जिंकलाय खडकवणे या टीमने. तर चला खडकवणे टीम आणि कोणवे टीमचे कॅप्टन आपण त्वरित या. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, त्वरित या टॉस साठी. दोन्ही टीमचे कॅप्टन चला. खडकवणे संघ आपण टीम मीटिंग नंतर करा प्लीज. फक्त एक कॅप्टन, अन्यथा पॅनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. चला कोणवी टीमचे कॅप्टन आपण त्वरित या.